नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय डॉक्टर प्रमोद सूर्यवंशी यांची बाबा आणि मी ही कादंबरी, आणि आज या कादंबरीचा शेवटचा अर्थात भाग 11वा. दिवे लागण्याची वेळ झाली होती. दोन अनोळखी व्यक्ती बाबांची वाट बघत निवासस्थानी वाटेतच थांबल्या होत्या. त्यांना बाबांना आवर्जून भेटायचं होतं. आम्ही त्यांना ओलांडून पुढे जाणार तोवर त्यातला एक काळा बुटकासा इसम पुढे आला. बाबा नमस्कार, मी मूल कोर्टाचा जज, खास आपल्याला भेटायला आलो आहे. बाबांना आश्चर्य वाटलं. आता ही काय नवीन भानगड? कदाचित कोर्ट कचेरीचा काहीतरी मामला असावा. मी सुद्धा कोड्यात पडलो. आम्ही सगळे बाबांच्या निवासस्थानी पोहोचलो. जज साहेबांचा उचित मान ठेवून आदरातिथ्य केलं गेलं. जज साहेब बाबांशी बोलायला खूप आतुर झालेले होते. त्यांचा कंठ दाटून आला होता. भावना वेगानं ते बाबांना सांगत होते. बाबा, कदाचित तुम्हाला पटणार नाही, पण तुमचं एक पुस्तक वाचून मी जज झालो. हो, त्यावेळी शाळेसाठी लागणारे पैसे माझ्याकडे नव्हते. 10वीत असताना आम्ही शाळा सोडली. घरी कमालीची गरिबी, 18 विश्व दारिद्र्य, खूप बिकट परिस्थिती होती बाबा तेव्हा. मग नाईलाजास्तव शाळा सोडली, शेती कसायला सुरुवात केली. जवळपास 5 वर्ष शेतीत राबलो. आणि असंच एकदा तुम्ही युवकांसाठी लिहिलेलं पुस्तक वाचनात आलं. दिवसभर रानात बांधावर बसून मी ते वाचून काढलं. खूप प्रेरणा मिळाली. काहीतरी अमूल्य गवसल्याचा साक्षात्कारच झाला बाबा. नवीन भूत अंगात संचारलं. शेतातनं उठलो आणि पुन्हा शाळेची वाट पकडली. जिद्दीने 10वीचा अभ्यास सुरू केला. परीक्षा दिली, पास झालो. पुढे नव्या उमेदीनं शिकत राहिलो. कालांतरानं पदवीधर झालो. आता आत्मविश्वास बळावला होता. मग वकिलीच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतला. पुढे वकील तो झालो, पण कालांतरानं जजसुद्धा झालो. सध्या मूल इथे माझी बदली झाली आहे. गेल्याच महिन्यात मी इथे रुजू झालो आहे. तुम्ही सध्या सोमनाथला आहात असं समजलं, म्हणून खास आपल्याला भेटायला आलो आहे. माझी कित्येक दिवसांची इच्छा आज फलद्रूप झाली. खूप आनंद आणि समाधान वाटलं तुम्हाला भेटून. जजसाहेब भान हरपून बोलत होते. मी कानात प्राण ओतून ऐकत होतो. बराच वेळ ते बोलत होते. लहान मुलाच्या उत्साहात बोलत होते. किती बोलू किती नको असं त्यांना झालं होतं. त्यांनी स्वतः काही कविताही रचल्या होत्या. सोबत ती वही घेऊन ते आले होते. त्यातल्या निवडक कविता त्यांनी बाबांना ऐकवल्या. जज आड लपलेल्या एका संवेदनशील कवीच्या मनस्वी निर्मितीला बाबांनी मनापासून दाद दिली. बराच वेळ कविता वाचन, चर्चा, गप्पा गोष्टी यात ते रमले. पण जेव्हा खूप उशीर झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं, तसे लगबगीनं उठले. चरणस्पर्श करून बाबांचा आशीर्वाद घेतला आणि निरोप घेऊन निघून गेले. ते जाताच बाबांनी मला जवळ बोलवलं. माझ्यावर नजर रोखत मला म्हणाले, मन संवेदनशील ठेव. कर्म श्रेष्ठ दर्जाचं असेल तर एखादा सर्वसामान्य माणूससुद्धा उच्च पदाला पोचू शकतो, अगदी महामानव बनू शकतो. स्वकर्मानं मोठी झालेली माणसं अनेकदा आपल्या आजूबाजूला असतात, पण ती आपल्याला अज्ञात असतात. याचं एक अत्यंत स्पृहणीय उदाहरण म्हणजे डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग. 1986 साली त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात शोधक ग्राम या नावाची एक संस्था स्थापन केली आहे. आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारी ही अत्यंत नावाजलेली संस्था म्हणून ओळखली जाते. शोधक ग्राम म्हणजे सर्च, सोसायटी फॉर एज्युकेशन, ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ. डॉक्टर अभय आणि डॉक्टर राणी बंग दोघेही उच्च विद्याविभूषित, दोघेही MD डॉक्टर. डॉक्टर अभय हे MD मेडिसिन असून ते अमेरिकेत प्रॅक्टिस करत होते. कालांतरानं अमेरिकन जीवनाचा त्याग करून ते इथे मागासलेल्या अप्रगत आदिवासी भागामध्ये काम करण्यासाठी म्हणून आले आणि इथलेच एक होऊन गेले. आदिवासींच्या समस्यांचं योग्य निदान करून उपाययोजना करण्याबरोबर त्याविषयीचा अभ्यासपूर्ण सुसंगत तपशील समाजापुढे मांडण्याचं महत्त्वाचं कार्य शोधक ग्राम ही संस्था करत असते. तळागाळातील गोरगरीब आदिवासींचं लोकशिक्षण, आरोग्य, बालसंगोपन, युवकांसाठीचं शिक्षण आणि प्रबोधन यासारखे कार्यक्रम त्या ठिकाणी राबवले जातात. सातत्यानं स्वयं अध्ययन आणि मार्गदर्शन सुरू असतं.
लोकसंख्येवर नियंत्रण ठेवायचं असेल तर बालमृत्यूदर घटवा, हा अभय बंग यांचा थोडासा विचित्र आणि विसंगत वाटणारा पण अभ्यासपूर्ण शोध होता. लोकसंख्या आणि बालमृत्यू यांचा त्यांनी शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास करून महत्त्वपूर्ण तपशील शासनाला पाठवला होता. या अहवालाची दखल शासनाला घ्यावीच लागली होती. त्यामुळे देशाच्या लोकसंख्या आयोगावर बंग दाम्पत्याची निवड करण्यात आलेली होती. डॉक्टर अभय आणि राणी बंग यांना भेटायची माझी खूप दिवसांपासूनची तीव्र इच्छा होती. एक दिवशी सकाळी लवकर उठलो आणि सतीशला सोबत घेऊन शोधग्राम बघायला गेलो. सोमनाथपासून शोधग्रामचं अंतर साधारण 70-80 किलोमीटर. आम्ही दोघं एसटीनं प्रवास करून सकाळी 11 वाजता तिथे पोहोचलो. शोधग्राम नावाचा प्रकल्प तो हाच हे सुरुवातीला मला मुळीच पटेना, कारण इथे साधेपण इतकं जपलं आहे की तेच त्याचं वैशिष्ट्य ठरत होतं. सिमेंट कॉन्क्रीटची इमारत कुठे नावालाही दिसत नव्हती, पण प्रकल्प अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होता. स्थानिक वस्तूंचा वापर करून छोटी छोटी घरं उभारण्यात आली होती. घरांच्या भिंती आत बाहेरनं लाल मातीनं रंगवलेल्या होत्या. या छोट्या घरातनं रुग्ण ॲडमिट केलेले होते. निसर्ग आणि आदिवासींच्या जवळ जाण्याचा आणि परकेपणा पुसून टाकण्याचा हा एक स्तुत्य प्रयत्न होता. बंग दाम्पत्यानं मोठ्या कल्पकतेनं तो वास्तवात आणला होता. इथे साधारण 50 कार्यकर्ते स्वइच्छेनं काम करत होते, भरभरून योगदान देत होते. एकंदरीत या संस्थेतलं वातावरण, कार्यकर्त्यांचा कामातला उत्साह, आपुलकीची भावना, स्नेह हे सगळं खरोखर उल्लेखनीय होतं. सर्व प्रकल्प चौफेर फिरून पाहिल्यानंतर डॉक्टर अभय आणि डॉक्टर राणी बंग यांची भेट घेतली. पण आदल्या दिवशीच्या खूप व्यस्त कार्यक्रमामुळे दोघेही थकले होते, त्यामुळे त्यांच्याशी जास्त बोलणं नाही झालं. उभयतांचे पेहराव आणि एकंदरीत राहणीमान अगदी ओळखण्यापलीकडे साधे होते. वास्तविक आणखीन काही काळ मी आणि सतीश शोधग्रामला थांबणार होतो, पण सकाळपासून पावसानं पिच्छा पुरवला होता, त्यामुळे आमच्या उत्साहावर पाणी फिरलं. नाईलाजास्तव परतीची वाट लवकर धरावी लागली. त्यातच बंग दाम्पत्याशी जास्तीचा संवाद साधता आला नाही याचं दुःख होतंच, पण एक चांगली संस्था बघितल्याचा, अनुभवल्याचा आनंद मनाला खूप उभारी देऊन गेला, हेही नसे थोडके. प्राचीन शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेलं मार्कंडा देव हे विदर्भातलं हेमाडपंथी मंदिर देशविदेशात सुप्रसिद्ध आहे. साधारण 11व्या शतकात याचं बांधकाम पूर्ण झालेलं असावं. गडचिरोलीच्या चारमोशी तालुक्यात वैनगंगा नदीच्या तीरावर हे मंदिर वसलं आहे. या ठिकाणी वैनगंगा नदी उत्तर वाहिनी असल्यामुळे या तीर्थक्षेत्राला खूप पवित्र मानलं जातं. मार्कंड्याला विदर्भाची काशी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. महाशिवरात्रीला इथे खूप मोठी यात्रा भरते. यावर्षी सोमनाथला संत्र्याचं अमाप पीक आलं होतं. झाडच्या झाडं संत्र्यांनी लगडलेली. संत्र्याचे घड पानापानातनं डोकवत होते. माकडांची चंगळ होती, पण कुष्ठ बांधवांचा पहारा कडक होता. आता इतक्या संत्र्यांचं करायचं काय, हा सुद्धा प्रश्न होता. मार्कंड देवाची महाशिवरात्रीला भरणारी यात्रा खूप मोठी, आलोट गर्दीची आणि अनेक दिवस रात्र चालणारी. महाशिवरात्र तोंडावर होती. ही संधी साधायची असं आम्ही ठरवलं आणि बघता बघता तो महाशिवरात्रीचा दिवस उजाडला. नियोजनावर हुकूम सकाळी लवकर उठून संत्री तोडायला सुरुवात केली. एक मेटॅडोर गाडी पूर्ण भरेल इतकी संत्री तोडली. गाडी काठोकाठ भरली. संध्याकाळच्या सुमाराला मी, नंदू ड्रायव्हर आणि 4-5 कुष्ठबांधव यात्रेला निघालो. रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही यात्रेत पोहोचणार होतो. तिथे रात्रभर जागून संत्री विकायची असं आमचं नियोजन होतं. त्यावर हुकूम यात्रेत पोहोचताच मुख्य रस्त्याच्या कडेला एक मोकळी जागा निवडून साफ केली. तिथे मेटॅडोर मोकळा केला. संत्र्याचा भव्य मोठा ढीग व्यवस्थित रचला. त्यानंतर आम्ही सर्वांनी साधवायला सुरुवात केली. झटपट संत्री विकली जायला लागली. आम्ही रात्रभर साधवून संत्री विकत राहिलो. बरीचशी संत्री विकली गेली. बघता बघता ढीग संपत आला. रात्रभराचं जागरण आणि ओरडून संत्री विकल्यामुळे भल्या पहाटे पोटातले कावळे जागे झाले. सगळ्यांना कडाडून भूक लागली होती, पण भल्या पहाटे खायचं काय? खाण्यासारखं जवळ काही शिल्लक नव्हतं. सोमनाथहून रात्री निघताना जे जेवण सोबत आणलं होतं ते केव्हाच संपलं होतं. पण आता भूक प्रचंड लागली होती. समोर अजूनही संत्री शिल्लक होती. मला भूक सहन होईना. मी पटकन एक संत्र उचललं आणि विनाविलंब फस्त केलं.
पण भुकेचा कडाका एवढा होता की दुसरं उचलून कधी संपवलं ते कळलंच नाही. मी तिसऱ्याला हात घातला तसे सगळे सहकारी माझ्याकडे बघायला लागले. अरे तुम्ही पण घ्या ना, मी त्यांना आग्रह करायला लागलो. पण त्यांनी दुर्लक्ष केलं. ते संत्री खाईच नात म्हणून मी पुन्हा त्यांना आग्रह केला, पण काही केल्या ते संत्र्याला हात लावेनात. खरं तर त्यांनाही खूप भूक लागली होती. भुकेची व्याकुळता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. मला राहवलं नाही. मी पुन्हा एकदा संत्री खा म्हणून सगळ्यांना विनंती केली, पण त्यांनी तरीही नकारच दिला. माझ्याकडे साफ दुर्लक्ष केलं. मला समजेना हे लोक असं का वागतायत. कितीही विनंती केली तरी संत्री का खात नाही आहेत. कदाचित संत्री त्यांना आवडतच नसावीत. तसंही असेल, काय माहिती. मी पुन्हा त्यांना म्हणालो, ठीक आहे, राहू देत संत्री, चला आपण नाश्ता तरी करूया. आपल्याजवळ संत्र विक्रीचे बरेच पैसे साठलेत, नाश्त्यासाठी थोडे खर्च झाले तरी हरकत नाही. माझं बोलणं ऐकून सगळ्यांनी नकारार्थी मान डोलावली. ते आता संत्रीही खात नव्हते, नाश्ताही नाकारत होते. काय म्हणावं यांना. अरे असं का करताय तुम्ही. तुम्ही काहीच कसं खायला मागत नाही आहात. प्रत्येक गोष्टीला नकार का देताय. चला उठा, अरे किमान चहा तरी घेऊया. मी आर्जव करत होतो, पण जागचं हालायला त्यांच्यापैकी कोणीही तयार नव्हतं. मी गोंधळात पडलो. माझा गोंधळलेला चेहरा बघून नंदू माझ्याजवळ आला आणि समजावणीच्या सुरात मला सांगायला लागला, डॉक्टर साहेब, त्याचं काय आहे. जेव्हा आम्ही संस्थेच्या कामासाठी बाहेर असतो ना, तेव्हा बाहेरचं काहीही विकत घेऊन खात नाही आम्ही. अगदी संस्थेचा पैसा आमच्या खिशात खुळखुळत असला तरीसुद्धा. फार अडचण आली तर संस्थेत फोन करतो, परवानगी घेतो. पण पूर्व परवानगीशिवाय संस्थेच्या कोणत्याही वस्तूला आणि पैशाला आम्ही हात लावत नाही. बाहेरगावी जाताना जो शिदा किंवा जेवण सोबत दिलेलं असतं त्याच्यावरच आम्ही आमची गुजराण करतो. आम्ही बाहेरचं काही खात नाही, अगदी चहा पण नाही. नंदूचं उत्तर ऐकलं आणि मी चाट पडलो. अक्षरशः सर्द झालो. पुढे काय बोलावं ते सुचेना. मला खरोखर त्या सगळ्यांचं कौतुक आणि आश्चर्य वाटत होतं. रात्री निघताना जे अन्न सोबत बांधून दिलं होतं तेवढ्यावर त्यांनी आपली गुजराण केली होती. स्वकष्टानं पिकवलेली संत्री आणि त्याच्या विक्रीचे पैसे दोन्हीही जवळ असताना त्यांच्या मनाचा तोल ढळलेला नव्हता. त्या सगळ्यांची बाबांवर प्रचंड श्रद्धा होती, खरं प्रेम होतं. बाबांनी जी मार्गदर्शक तत्त्व त्यांना आखून दिली होती त्या परिघातच त्यांचं वर्तन होतं. कुठेही कसूर बाकी नव्हती. बाबांच्या नजरेआडसुद्धा त्यांनी ती तत्त्व अगदी कसोशीनं जपली होती. व्ही शांताराम यांच्या 2 आंखे 12 हात सिनेमातलं जिवंत दृश्य मी समोर अनुभवत होतो. एकीकडे स्वकष्टीय हक्काचा मोबदला ते स्पर्शतही नव्हते, तर दुसरीकडे मी त्यांच्या कष्टाचं फळ विना मोबदला चाखत होतो. मी शर्मिंदा झालो. दिवसांमागनं दिवस सरत होते. सोमनाथला येऊन मला बरेच महिने लोटले होते. इथल्या बऱ्याचशा गोष्टीतलं नाविन्य माझ्या दृष्टीनं आता संपुष्टात येत चाललं होतं. नव्याचं नाविन्य पण सरलं होतं. नव्यानं काही करण्यासारखं इथे फारसं उरलं नव्हतं. दिवस कंटाळवाणे व्हायला लागले होते. मात्र काहीतरी सृजनशील काम करण्याची उर्मी गप्प बसू देत नव्हती. त्यातच घराकडचे विचार अलीकडे वारंवार मनात डोकावत होते. आपल्या काळजीनं आई आजारी पडली आहे हे अधूनमधून समजत होतं. माझ्या लग्नाची तिला खूप काळजी लागून राहिली आहे हेही समजत होतं. घरातल्या सगळ्यांना अडचणीत टाकून मी इकडे आलो होतो हेही तितकंच सत्य होतं. मित्रमंडळी आणि नातेवाईकांचे चेहरे नजरेसमोर जसजसे तरळत होते तसतशी माझी अस्वस्थता अजून वाढत होती. मनाची घालमेल होत होती. मन दोलायमान झालं होतं. द्विधा मन ठोस निर्णय घेत नव्हतं. आपण बाबांच्या कानावर ही गोष्ट घालूया का, ते नक्कीच काहीतरी मार्ग सुचवतील असं वाटत होतं. खरंच आपण त्यांच्याशी चर्चा करायला हवी, आपल्या घरची सगळी कल्पना त्यांना द्यायला हवी असा विचार अलीकडे माझ्या मनात सातत्यानं डोकावत होता. पण बाबांना सांगायचं कसं, समजवायचं कसं, मन धजावत नव्हतं. कारण माझ्या सोडून जाण्यानं त्यांना खूप वाईट वाटेल हा विचार मला मग आणखीनच कमजोर बनवत होता. असं झालं की मी मनातली सगळी जळमटं बाजूला ठेवून स्वतःला कामात गुंतवून घेत होतो. आज पुन्हा मामे भावाचं पत्र आलं होतं. त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला होता. मला गावी घेऊन जाण्यासाठी इकडं यायचं म्हणत होता. आईच्या तब्येतीचा आणि माझ्या लग्नाचा सूर त्यात पुनश्च उमटला होता.
माझी मनस्थिती पुन्हा पुन्हा दोलायमान होत होती. दिवस असेच सरत होते. एक दिवशी अचानक मी निर्णय घेतला. बाबा सध्या आनंदवन मुक्कामी होते. मी पहाटे लवकर उठलो. रात्री झोपण्यापूर्वी मनाचा ठाम निर्धार झाला होता. सकाळी OPD लवकर आटोपून जेवण केलं. कालचं मामे भावाचं पत्र व्यवस्थित घडी करून खिशात ठेवलं आणि आनंदवनाची वाट धरली. काहीही करून बाबांना आज भेटायचंच होतं. गावाकडच्या सगळ्या गोष्टी त्यांना बैजवार सांगायच्या होत्या. माझा निर्णय आता पक्का झाला होता. मला घरी परतायचं होतं. दोपहर प्रहरी आनंदवनला पोचलो. चौकशी केली. बाबा त्यांच्या खोलीतच होते. मी तडक तिकडे वळलो. सरळ जाऊन बाबांना भेटायचं मनी विचार पक्का होता. पण दाराजवळ जाताच मनाचा बुरुज ढासळायला लागला. पाऊल पुढे उचले ना. काय करायचं? आता जावं का नको? मन शंकाकुल झालं. बाबा आपल्याला समजावून घेतील का? आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोचतील का? बरं, त्यांना सांगावं तरी कसं? ते आपल्याला ऐकून तरी घेतील का धुडकावून लावतील? मला काही समजेनासं झालं होतं. पुढे जायचं धाडस होत नव्हतं. पण शेवटी मनाचा दगड करून एकदाचं दार लोटलं. समोरच्या बेडवर बाबा पहुडले होते. त्यांच्या शेजारी अंधशाळेत शिकणारी एक मुलगी उभी होती. बाजूला त्या मुलीचे आई बाबा बसले होते. आपापसात त्यांचं काहीतरी हितगुज चाललं होतं. मी आत जाताच बाबांना नमस्कार केला. त्यांनी मला जवळ बसायची खूण केली. मी बेड शेजारी खेटून बसलो. बेडवर आडवं पडून बाबा त्या सगळ्यांशी संवाद साधत होते. विषय काहीतरी गंभीर होता एवढं कळत होतं. मी कान देऊन ऐकायला लागलो. पण उलगडा होत नव्हता. थोड्या वेळानं ती अंध मुलगी उठली आणि आपल्या आईबाबांसोबत जायला निघाली. तसं बाबांनी त्या मुलीचा हात आपल्या हातात घेतला आणि तिला विचारलं, खरंच मला सोडून जाणार आहेस तू? हो. ठीक आहे, जातीयेस तर जा. बाबांनी झटकन तिचा हात सोडला. क्षणात त्यांच्या डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागल्या. बाबा खूप भावनाविवश झाले होते. इतका मोठा माणूस आणि चक्कर रडतोय. बाबांना रडताना मी पहिल्यांदा बघत होतो. तिथे सगळेच स्तब्ध झाले होते. थोड्या वेळानं ते तिघेही निघून गेले. बाबांनी स्वतःला आता सावरलं होतं. भावनांचा आवेग ओसरला होता. पण काही क्षणच अचानक त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पलटायला लागले. अगतिकतेची जागा आता कठोरतेनं घेतली. चेहरा फुलायला लागला. डोळ्यात अंगार उतरले. रागानं चेहरा लाल बुंद झाला. श्वाससुद्धा आता चढतीला लागला. क्षणात पालटलेलं बाबांचं हे रूप मी अचंबित होऊन बघत होतो. काही क्षण असेच गेले. मी शांत बसून होतो. थोड्या वेळानं त्यांची तंद्री भंग पावली आणि माझ्याकडे बघत ते मला सांगायला लागले, प्रमोद, आत्ताची ही मुलगी बघितलीस ना? लहानपणी तिची दृष्टी गेली म्हणून तिच्या पालकांनी तिला इथे आणून सोडलं होतं. आंधळी मुलगी म्हणजे डोईवर फुकाचा भार म्हणून त्या मुलीचा त्याने त्याग केला होता. त्यांना तिचा काही उपयोग होणार नव्हता. खायला कार आणि धरणीला भार. बिनकामाची मुलगी म्हणून आईबापांनी तिला इथे आणून सोडलं होतं. तो 2 वर्षांचा निष्पाप कोवळा जीव बघून मला खूप वाईट वाटलं. सख्ख्या आईबापांनी तिला वाऱ्यावर सोडलं होतं. पण केवळ वाईट वाटून उपयोग नव्हता. तो जीव आता जगवायला हवा होता. म्हणून मी आणि साधनानं तिला पदरात घेतलं. पोटच्या गोळ्याप्रमाणे तिचा सांभाळ केला. सतत हवं नको ते बघितलं. कशाचीही तिला तोशीश लागू दिले नाही. अगदी तळ हातावरच्या फोडाप्रमाणे जपलं. खूप लाडकोड केले तिचे आम्ही. आणि तीसुद्धा इथे चांगलीच रोळली. तिनेसुद्धा आम्हाला चांगला जीव लावला. आम्हा दोघांना तिचा लळाच लागला. योगायोगानं मुलगी जात्याच हुशार निघाली. मग तिला आम्ही खूप शिकवायचं ठरवलं. थोडी मोठी झाल्यावर एकदा मला म्हणाली सुद्धा की बाबा, मला खूप शिकायचं आहे, मोठं व्हायचं आहे. तिचे बोल ऐकून मी खूप आनंद झाला मला. त्यावेळी मी म्हटलं, ठीक आहे, शिकतीयस तर शिक, खूप शिक, खूप मोठी हो. माझा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. तू तुझ्या दृष्टीचा विचार करू नकोस, फक्त तुझ्या अभ्यासाचा विचार कर बाळा. एक दिवस तू हायकोर्टात वकील होशील, मला खात्री आहे. आणि खरंच तिने ती गोष्ट मनावर घेतली. प्रामाणिकपणे ती अभ्यास करायला लागली. प्रत्येक वर्षी चांगल्या मार्कांनी पास होत गेली. मग आमचा सुद्धा उत्साह वाढला.
ती 10वीत असताना अचानक एके दिवशी तिला थोडंसं अंधुकसं दिसायला लागलं. अंशतः का होईना तिची दृष्टी परत आली होती. मला आणि साधनाला खूप आनंद झाला. किमान वैयक्तिक गोष्टी तरी ती स्वतः करू लागेल असा आम्हाला विश्वास वाटायला लागला. पण कुठूनशी ही बातमी तिच्या पालकांना समजली कोण जाणे. लगेच ते मुलीला घरी घेऊन जाण्यासाठी धावत आले. क्षणार्धात ती मुलगीसुद्धा तयार झाली. प्रमोद, मला वाईट वाटतंय ते याचं की या तान्हुल्या जीवाला आम्ही आईची ऊब दिली, वडिलांचं प्रेम दिलं, हवं नको ते सगळं बघितलं आणि एका क्षणात ही मुलगी आम्हाला सोडून चालली. तिला आमच्याबद्दल काहीही कसं वाटलं नाही. इतकी वर्ष तिला पोटच्या गोळ्याप्रमाणे वाढवलं, निरंतर मायेची सावली धरली, ओलावा दिला, हे सगळं निरर्थक होतं का? इतक्या वर्षांचं प्रेम, ममता, वात्सल्य याला काहीच अर्थ नाही. ज्या जन्मदात्यांनी जिचा केवळ तिरस्कार केला, जिला झिडकारलं, ती नकोशी आता त्यांच्यासोबत जायला निघाली. आम्ही तिच्यासाठी आता कुणीच उरलो नव्हतो. इतकी वर्ष ती आम्हाला काय समजत होती? आईबाप का फक्त तिचे पोशिंदे? काय म्हणायचं या कर्माला? किती सहजपणे एका क्षणात ती मला सोडून गेली. खरंच प्रमोद, माणसाची जात किती बेईमान असते ना ते बघ. मी बाबांकडे बघत राहिलो. बाबांचं संपूर्ण शरीर रागानं थरथरत होतं. चेहरा कठोर लालबुंद झाला होता. जिच्यावर स्वतःच्या मुलीपेक्षा जीवापाड प्रेम केलं, जीव लावला, तीच आता त्यांना सोडून चालली होती आणि नेमकी तीच गोष्ट बाबांच्या जिव्हारी लागली होती. खूप वाईट वाटत होतं त्यांना. ज्या निर्दयी पालकांनी पोटचा गोळा अंध, निरुपयोगी आहे म्हणून टाकून दिला, त्याला थोडी दृष्टी प्राप्त होताच त्या स्वार्थी पालकांना आता मायेचा पाना पुन्हा फुटला होता. तिला परत न्यायला ते धावून आले होते आणि बाबांना याहूनही वाईट वाटत होतं की ते याचं की ह्या मुलीचं भवितव्य आता अंधकारमय होणार होतं. तिचं करिअर बनण्याआधी बिघडणार होतं, पुढच्या शिक्षणाला लगाम बसणार होता. कदाचित बाबा त्या कोवळ्या मुलीचं कुठेतरी लग्न लावून देणार होते. तिच्या आईबापांनी तिचं लग्न लावून दिलं तर चूल आणि मूल यात ती घुसमटून निघणार होती. एका जात्याच हुशार मुलीचा बळी जाणार होता. संसाराच्या ग्रहणानं उगवतीचा सूर्य झाकोळला जाणार होता. दृष्टी आली होती, पण तिची सृष्टी बर्बादीच्या उंबरठ्यावर उभी होती. बाबा बोलत होते आणि मी शांतपणे ऐकत होतो. खरं तर इकडे माझी अवस्था धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी झाली होती. हात हलकेच खिशाकडे गेला. पत्राची घडी तशीच शाबूत होती. मी हळूच उठलो, बाबांचा निरोप घेतला आणि परत सोमनाथची वाट धरली. आयुष्याची वाटचाल म्हणजे अज्ञाताचा प्रवास असतो असं कोणीतरी म्हटलंय ना, ते उगीच नाही. आणि अचानक एक दिवशी माझा मामेभाऊ सोमनाथला दाखल झाला. मला गावाकडे परत नेण्यासाठी तो अनाहूतपणे आला होता. सोबत लहान बंधू विनोदसुद्धा आला होता. अचानक झालेल्या हल्ल्यानं सावज गोंधळून जावं तशी माझी अवस्था झाली. त्यांना चकवा देणं आता अशक्य होतं. पोराच्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून ते दूर कुठल्या तरी बाबाच्या आश्रमात जाऊन राहिलंय अशी वदंता माझ्याबाबत मित्रमंडळी, शेजारी पाजारी आणि पै पाहुण्यात अगोदरच उठली होती. विशेष म्हणजे ती दृढसुद्धा झाली होती. कोकणात चांगला चाललेला दवाखाना बंद करून बाबा आमटेंना भेटण्यासाठी मी आनंदवनी आलो होतो. या सगळ्या घटनांमुळे माझ्या घरचे लोक अगोदरच खचले होते. त्यात या अजब वंदतेमुळे ते आणखीन खचले. मातोश्रीनी तर हायच खाल्ली. अगोदर गावाकडे येऊन लग्न कर, मग कुठे जायचं तिकडे जा, नाहीतर नंतर कोणी मुलगी देणार नाही असा लकडा गेल्या कित्येक महिन्यांपासून त्यांनी माझ्या पाठीमागे लावला होता. या धक्क्यानं आई आजारी पडली होती. तिने अंथरूण धरलं होतं. आपल्या मुलाला कोणी मुलगी दिली नाही तर आयुष्यभराचं ब्रह्मचर्य त्याच्या गळी पडेल अशी भीती आईला सतत वाटत होती. पण मी ऐकतच नाही हे बघून दोघे बंधू मला जबरदस्तीनं गावी घेऊन जाण्यासाठी आले होते. बाबा आमटे म्हणजे कोणीतरी विधभर दाढी वाढवलेला, भगवी वस्त्र परिधान करून प्रवचन कीर्तन करणारा एखादा बुवा किंवा गोसावी असावा. भक्तांचा गोतावळा गोळा करून एखाद्या आश्रमात बसलेला असावा अशी दृढ संकल्पना गावाकडच्या सगळ्यांच्या मनात ठाम बसली होती.
अशा बाबाचं शिष्यत्व पत्करून आपलं पोरगं त्याच्या नादी लागलंय ही कल्पना त्यांना काही केल्यास सहन होत नव्हती. पण बाबा आमटेंविषयी असा समज होण्यात बिचाऱ्यांचा काही एक दोष नव्हता. बाबा आमटे म्हणजे नेमकी कोण असावी हे त्यांना कसं ठाऊक असणार होतं. बाबा म्हणजे एखादा बुवा किंवा गोसावी असावा एवढीच भरारी त्यांच्या कल्पनेनं मारली होती. गावाकडची मंडळी आयुष्यभर घरदार शेतीवाडी यात मशगूल. गावकुसाच्या आत त्यांचं जग संकुचित झालेलं. दोघे बंधू मला जबरदस्तीनं गावी न्यायला आले होते खरे, पण इकडे माझी अवस्था द्विधा झालेली होती. एकीकडे गावाकडचा गोतावळा माझ्या मनाला साथ घालत होता. त्यातच वृद्धत्वाकडे झुकलेली, माझ्या आठवणीनं रडणारी, कणाकणानं झुरणारी, आजारी पडलेली माझी जन्मदात्री आई आणि दुसरीकडे बाबा आमटे. त्यांचं इथलं हे अफाट विश्व, हे भव्य दिव्य प्रकल्प, ही इथली जिवंत शिल्प, रक्ताच्या नात्यापलीकडचा हा गोतावळा. आता आपला जीव गुंतलाय त्यांच्यात. जिव्हाळा, लळा का कळवळा? काय म्हणायचं या मायाजालाला? कसं सोडून जावं मी या सगळ्यांना? कर्तव्याशी प्रतारणा कशी करू मी? कसा निष्ठुर होऊ मी? इकडे आड आणि तिकडे विहीर. जाऊ का नको, जाऊ का नको, आणि जावं तर कुठे? गुंता सोडवत जावा तसा तो आणखीनच वाढायला लागला. अधिकाधिक गुंतत जायला लागलो मी. अडकित्यात सापडलेल्या सुपारीसारखं मन झालं. माझ्या मनातली घुसमट, बेचैनी दोघा बंधूंना मी सांगूही शकत नव्हतो. ते वेगळ्याच मूडमध्ये होते. त्यांना त्यांचं मिशन पूर्ण करायचं होतं. स्पेशल कामगिरीसाठी तर ते आले होते. लवकर निघूया म्हणून दोघांनी सारखा लकडा लावलेला. तरीही समजूत घालून मी त्यांना 4 दिवस ठेवून घेतलं. सोमनाथचा संपूर्ण प्रकल्प दाखवला. आजूबाजूची काही ठिकाणं दाखवली. मनातली घुसमट मनातच ठेवून हसऱ्या चेहऱ्यानं त्यांचा पाहुणचार करत राहिलो. हवं नको विचारत राहिलो. पण एक दिवशी रात्री दोघा बंधूंनी मला निर्वाणीचा इशारा दिला. माझ्या होकाराची वाटही न बघता साहित्याची आवराआवर सुरू केली. बॅग भरली जायला लागली तशी माझी घालमेल वाढायला लागली. मी त्यांना खूप विनवणी केली, आर्जव केली, पण दोघेही आता ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हते. खूप आक्रमक झाले होते. मी गोंधळून गेलो. काही सुचेनासं झालं. त्यांनी माझा पुरता अर्जुन करून टाकला होता. आपण आनंदवनला जाऊ, बाबा आमटेंना अगोदर भेटू आणि मग घरी जाऊ. मी गुगली टाकली, पण ते ऐकायला तयार नाही. व्यवस्थित समजावून सांगितलं तेव्हा दोघे तयार झाले. खरं तर हा बाबा नेमका कोण आहे हे बघण्याची उत्सुकता त्यांनाही होतीच की. सरते शेवटी तो दिवस उजाडला. आज सोमनाथ सोडायचं होतं कायमचं. आता परत इकडे येणं व्हायचं नव्हतं. भविष्याचा ताळेबंद कोणाकडे होता? अंतःकरण भरून आलं होतं, कंठ दाटून आला होता, पाऊल उचलत नव्हतं. सकाळपासनं मी आतल्या आत रडत होतो. आवराआवर करून मी खोलीच्या बाहेर पडलो. समोर हरिभाऊ शोभाताई, अरुणभाऊ उषाताई, विजू, गीता, नामदेव, संगीता असे सगळेजण उभे होते. सगळ्यांचे डोळे पाणावले होते. कुणी कुणाशी काहीही बोलत नव्हतं. शब्द अबोल झाले होते. जड पावलांनी मी त्यांच्याकडे गेलो. सगळ्यांना नमस्कार केला. मनोमन सगळ्यांचे आभार मानले. त्यांच्यासोबतच्या व्यतीत क्षणांनी मी खूप समृद्ध झालो होतो. माझ्या आयुष्यातले ते सगळे सुवर्ण क्षण होते. वेदनेच्या डोहातही सुखाचे क्षण वेचले होते. शब्दापलीकडची नाती निर्माण झाली होती. निर्माण झालेल्या भावबंधात मी पुरता गुरफटून गेलो होतो. हे सगळेजण माझे आप्त सगळे सोयरे बनले होते. कसा विसरणार होतो मी यांना? रक्तापलीकडची ही नाती आता दुरावणार होती, कायमची. पुन्हा कधी या सगळ्यांची भेट होईल का? भविष्याच्या अंधारात मन चाचपडत होतं. आनंदवनला जाणारी गाडी समोर उभी होती, पण पाय उचलत नव्हता. मनामनाच्या बेड्या पायात घातलेल्या बंद्यांसारखी माझी अवस्था झाली होती. बॅग आणि इतर काही सामान मी गाडीत ठेवलं. कपडे आणि आठवणींनी भरलेली बॅग खूप वजनदार भासत होती. आम्ही सगळेजण गाडीत बसलो.
मी मुद्दाम मागच्या सीटवर एकटाच बसलो. गाडी सुरू झाली. सगळ्यांची पुन्हा एकवार नजरानजर झाली. इतका वेळ पापण्याआड लपलेले अश्रू बांध फुटल्यासारखे वाहायला लागले. गाडीनं वेग घेतला. सोमनाथचा परिसर पाठीमागे पडायला लागला. अश्रू पलीकडची दुनिया आता धुसर व्हायला लागली आणि बघता बघता नाहीशी झाली. आनंदवनला एक दिवस मुक्काम करून मग पुढं गावी जायचं असं आम्ही ठरवलं होतं. तत्पूर्वी बाबांची भेट अगत्याची होती. आनंदवनला पोचताच फ्रेश झालो. दुपारचं जेवण उरकलं. हाताशी वेळ तोकडा होता. थोडी विश्रांती घेऊन मी बाबांना भेटायला गेलो. सोबत माझे बंधू होतेच. माझ्या मनातली धाकधूक काही केल्या कमी होत नव्हती. मी गावी परत जातोय हा विषय बाबासमोर काढायचा कसा, हा विषय ते कसा घेतील या विवंचनेत होतो मी. मनाशी बराच खल केला. छातीवर दगड ठेवला आणि सगळा धीर एकवटून बाबांच्या समोर उभा राहिलो. दोघा बंधूंचं इकडे येण्याचं खरं कारण त्यांना सांगितलं. गावाकडच्या माझ्या घरातल्या सगळ्या गोष्टी त्यांना बैजवार कथन केल्या. मी बोलत होतो, ते काहीच बोलत नव्हते. शांतपणाने फक्त मान डोलावत होते. त्यांना खूप वाईट वाटत होतं, मला ते जाणवत होतं. त्यांचा चेहरा निर्विकार धीरगंभीर भासत होता. बाबा काय प्रतिक्रिया देतात याची मला चिंता लागून राहिली होती. त्यांच्या रागाचा कडेलोट केव्हा होतोय याची मी वाट बघत होतो. पण परिस्थितीमुळे मला गावी जावं लागणार आहे हे एव्हाना त्यांच्या ध्यानात आलं होतं. शेवटी त्यांनी होकार भरला. त्यांना अगदी गलबलून आलं होतं. त्यांचा आवाज कातर झाला होता. बाबांना भेटून मी बाहेर आलो तर समोरच्या पडवीत साधनाताई उभ्या होत्या. त्यांनी मला जवळ बोलवलं. सोमनाथहून असं अवचित यायचं कारण विचारलं. तेव्हा मी कायमचा गावी परत जातोय त्यांना सांगितलं. पुनश्च गावाकडच्या सगळ्या गोष्टी साधनाताईंनाही सांगितल्या. त्याही नाराज झाल्या, पण आपली नाराजी लपवत उदास हसल्या. थोडा वेळ इथेच थांब असं म्हणून आतल्या खोलीत गेल्या. थोड्या वेळानं एक फुलांचा हार, नारळ आणि देवपूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या काही चीजवस्तू घेऊन बाहेर आल्या. या सगळ्या गोष्टी माझ्या हातात देत मला म्हणाल्या, गावी गेलास की औदुंबराच्या दत्ताला माझ्या वतीनं हे सगळं अर्पण कर. आठवणीनं अर्पण करशील ना? तुम्ही निश्चिंत असा. मी जरी नास्तिक असलो तरी तुमचं काम करीन मी. मी त्यांना खात्री दिली. तशा त्या हसल्या. साधनाताईंचा निरोप घेऊन गेस्टरूमवर आलो. सगळ्या वस्तू बॅगेत व्यवस्थित ठेवल्या. थोड्या वेळानं दोघा बंधूंना आनंदवन दाखवण्यासाठी घेऊन गेलो. 450 एकरावरचा प्रकल्प दाखवताना दमछाक झाली. रात्री उशिरा परतलो. तोवर जेवणाची वेळ टळत आली होती. लगबगीनं फ्रेश झालो. जेवणं उरकली. दिवसभराच्या दगदगीनं रात्री झोप कधी लागली समजलंच नाही. सकाळी लवकर जाग आली. आनंदवनातला हा माझा शेवटचा दिवस. आज मला गावी परतायचं होतं. खूप उदासवाणं वाटत होतं. सकाळची सगळी कामं यांत्रिकपणे उरकली. भोजनगृहात जाऊन चहा नाश्ता घेतला. आनंदवनातले काही जण ओळखीचे होते, त्यांच्याही गाठीभेटी झाल्या. सगळ्यांचा निरोप घेतला. तिथून थेट विकास भाऊंच्याकडे गेलो. त्यांचाही निरोप घेतला. जाऊ नकोस प्रमोद, थांब, इथे तुझं लग्न लावून देतो, विकास भाऊंचा आग्रह सुरू होता. पण माझा मार्ग आता ठरला होता. निघणं भाग होतं. रूमवर आलो. सामानाची आवराआवर केली. बॅगा भरल्या. आता एकच काम बाकी होतं. शेवटी जाता जाता बाबांचा निरोप घ्यायचा होता. शेवटचा निरोप घेण्यासाठी मला पुनश्च त्यांच्यासमोर जावं लागणार होतं. पण आता पाय उचलत नव्हता. त्यांच्यासमोर उभा ठाकून मी त्यांचा निरोप कसा घेणार होतो? काय बोलणार होतो? समजूत कशी घालणार होतो? आणि बोलण्यासाठी माझ्याकडे आता शब्द तरी कुठे होते? अंतःकरण भरून आलं होतं. कोण जाणे बाबांना दुबार भेटणं आता शक्य होणार होतं का नव्हतं? कदाचित ही शेवटचीच भेट होती. पापण्यांच्या कडा ओलावल्या होत्या. जड अंतःकरणानं मी एकटाच त्यांच्या निवासस्थानी गेलो. तेही एकटेच होते. कॉटवर बसून पुस्तक वाचण्यात दंग होते. माझी चाहूल लागताच हातातलं पुस्तक बाजूला ठेवलं. त्यांनी मला जवळ बोलवलं. मी जवळ जाऊन चरणस्पर्श केला. समोर उभा राहिलो. मला आता काही बोलवत नव्हतं. शब्दांनी रुसवा केला होता. तेही अबोल झाले होते.
माझी मनोवस्था त्यांच्या ध्यानी आली असावी. काही क्षण निशब्द सरले. बाबांच्या चेहऱ्यावरचे भाव हळूहळू पालटत होते. मी त्यांना आता सोडून चाललो होतो. ते उठले. त्यांनी माझा हात आपल्या हातात घेतला आणि माझ्या डोळ्यात बघत खिन्नपणे मला विचारलं, आता पुन्हा कधी भेटायला येशील? लग्न झाल्यावर तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी नक्की येईन. समजावणीच्या सुरात मी बोललो. त्यांनी फक्त मान हलवली. डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. कंठ दाटून आला होता. स्वर कातर झाला होता. मला सोडून चाललायस. आता ही आपली शेवटचीच भेट. माझं काळीज हेलावलं. शब्द मुके झाले. काय बोलावं मला काही कळेना. त्या नीरव शांततेत आम्ही बराच वेळ निशब्द होतो. कोणी काही बोलत नव्हतं. दोघांच्याही डोळ्यात अश्रू दाटलेले होते. शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई. शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई. दुःख उधळावयास आता आसवांना वेळ नाही. दुःख उधळावयास आता आसवांना वेळ नाही. श्रोते हो, डॉक्टर प्रमोद सूर्यवंशी लिखित बाबा आणि मी ही कादंबरी इथेच संपली. कादंबरी कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर लिहून कळवा. कादंबरी जमलं तर विकत घ्या, घरी ठेवा, घरी वाचा. आपल्या मित्रपरिवारात ही कादंबरी विकत घेऊन वाचायला द्या. धन्यवाद. पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कादंबरीसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मित्रो.